पीडित डॉक्टर भगिनीला न्याय दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, फडणवीसांचं आश्वासन. तर निंबाळकरांचं नाव घुसवण्याचा प्रयत्न केला, निंबाळकरांवरचे आरोप फडणवीसांनी फेटाळले. फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरवर आत्महत्या प्रकरणातील आरोपी पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने पोलिसांसमोर हजर. रात्री स्वतः रिक्षाने येत फलटण शहर पोलीस ठाण्यात हजर. गोपाळ बदने शरण येण्यापूर्वी 2 दिवसात पंढरपूरहून बीडला घरी गेला होता. हजर न झाल्यास बडतर्फ करण्याच्या इशाऱ्यानंतर शरण आल्याची माहिती. महायुतीत दंगा नको, एकनाथ शिंदेंचा रवींद्र धंगेकरांना सल्ला. शिंदेंच्या आदेशानंतरही माझा लढा सुरूच ठेवणार, धंगेकरांचं वक्तव्य. रवींद्र धंगेकरांचा केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळांवरती नवा आरोप. मोहोळांची मुंबई फ्लाईंग क्लबवरती मेहरबानी. मोहोळांमुळे हवाई उड्डाण विभागाचं 197 कोटींचं नुकसान, धंगेकरांचा दावा. फलटण आत्महत्या प्रकरणात राहुल गांधींचा गंभीर आरोप. ही आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या. आत्महत्या प्रकरणातील लढाईत काँग्रेस पक्ष कुटुंबियांसोबत. शिवसेना उभाटा खासदार संजय राऊत यांनी शरद पवारांची सिल्वर ओक निवासस्थानी घेतली भेट. 1 तारखेला होणाऱ्या मोर्चासंदर्भात दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा. राज ठाकरे ऍक्शन मोडवर. मुंबईतील प्रत्येक शाखाध्यक्षांना मतदार यादींचा अभ्यास करून त्यातील घोळ समोर आणण्याचे आदेश. 1 नोव्हेंबरच्या मोर्चा आधी मनसेची मतदार याद्यांची तपासणी सुरू. जालन्यात भाजपला युतीचा प्रस्ताव दिला होता, मात्र कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडीच असा टोला खोतकरांनी लगावलाय. तर PR कार्ड प्रकरणावरून भाजपच्या चिल्लर नेत्यांनीच हा चिल्लर प्रकार केला असं म्हणत कैलास गोरंट्याल यांनी खोतकरांनी चिल्लर असा उल्लेख त्यांनी त्याचा केला. भाजप आणि शिवसेना यांची महायुती असली तरी सिंधुदुर्ग जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका या निवडणुकीमध्ये मात्र राणे बंधू थेट आमने सामने उभे ठाकल्याचं चित्र आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे आणि जिल्ह्यामध्ये यांनी स्वबळावर लढण्याचा नारा दिलेला आहे, तर त्यांचे बंधू भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी येथे मैत्रीपूर्ण लढत होईल असं जाहीर केलं. वर्ध्यात निवडणुकांआधीच महायुतीत स्वबळावरून धुसफूस पाहायला मिळते. जिल्ह्यातील पालिका निवडणुका भाजपा स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहे. मित्रपक्ष एकत्र येत नसतील तर आम्ही स्वबळासाठी तयारीत आहोत असा इशारा रामदास तडस यांनी दिला. जैन धर्मियांची जागा मोहोळ परिवारानं खाण्याचा प्रयत्न केला असा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केलाय. ही सगळी जागा जैन मंदिराच्या ताब्यात द्या, मोहोळ चुकीचे आहेत, त्यांचा राजीनामा घ्या अशी मागणी धंगेकरांनी केली. ग्रामविकास मंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आमदार उत्तम जानकर यांच्यावर सडकून टीका केली आहे. आपण आमदारकीसाठी कोणाचे पाय चाटले नाहीत असा हल्लाबोल जयकुमार गोरेंनी केला. यमाने नवीन GR काढलाय. स्मशानभूमीत जाण्यापूर्वी सर्व गोष्टींचा हिशोब द्यावा लागतो, तरच तिकीट मिळतं. त्यामुळे सगळ्यांचा हिशोब होईल आणि मगच तिकीट मिळेल असं विधान राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केलं. जालन्यामध्ये पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते PR कार्ड सर्वेक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाचा एक बोर्ड देखील लावण्यात आला, मात्र जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांचं नाव या बोर्डावरून वगळण्यात आलं. त्यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी पालकमंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते उद्घाटन झालेला बोर्ड काढून फेकला आणि बोर्डला काळं फासलं. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसेनं मतदार याद्यांवर विशेष लक्ष केंद्रित केलेलं आहे. मनसेचे माजी आमदार ॲडव्होकेट जयप्रकाश बाविस्कर यांनी मतदार याद्यांमधील घोळ शोधण्याचे निर्देश कार्यकर्त्यांना दिले. अण्णा बनसोडेंच्या वक्तव्याचा भाजपाच्या आमदार उमा खापरे यांनी चांगला समाचार घेतलाय. तुमच्या पक्षातील नगरसेवक आमच्याकडे काय येतात याचं आत्मपरीक्षण करा असा टोला त्यांनी लगावला. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सावंतवाडीमध्ये ठाकरे गटाच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. सावंतवाडीत विशाल परब यांच्या प्रमुख उपस्थितीत हा प्रवेश झाला. आणखी मोठे नेते पक्षप्रवेश करतील आणि त्यांचा पक्षप्रवेश होईल, निर्वाळा असा भाजप नेते विशाल परब यांनी दिलाय.
सरकारमधील चेले चपाटे ओबीसींचं नुकसान नाही म्हणतात, मात्र मराठा आरक्षणामुळे ओबीसींचं नुकसान होत आहे. त्यामुळे बावनकुळेंना विनंती आहे की खुर्चीसाठी वाहत जाऊ नका. भाजपनं तुम्हाला अडगळीत टाकलं होतं, तेव्हा ओबीसी नेते म्हणून तुम्हाला पळ मिळाला आणि आता तुम्ही हल्लाबोल असं करताय. असा हल्लाबोल वडट्टीवार यांनी बावनकुळेंवर केला. मुंबई महापालिकेवर पुन्हा एकदा भगवा डौलाने फडकवण्यासाठी शिवसेना सज्ज झाली असून जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेचा भव्य निर्धार मेळावा 27 ऑक्टोबर रोजी होणार आहे. या मेळाव्यामध्ये उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. दौंडमध्ये राष्ट्रवादीनं मुख्याधिकाऱ्यांच्या दालनामध्ये आंदोलन केल्यानंतर मुख्याधिकारी अवधूत आवताळेंना जाग आली आहे. प्रभागाची मतदार यादी बनवताना निवडणूक आयोगाच्या सूचनाप्रमाणे काम करणार असं पत्र देत त्यांनी याबाबतची बाब मान्य केली. नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि महापालिकांच्या निवडणूक वेगवेगळ्या तारखांना होणार असल्या तरीही तिन्हींची मतमोजणी एकत्र होणार. ही वेगवेगळी याबाबत उत्सुकता असताना एक निवडणूक झाली की लगेच तिचा निकाल हेच सूत्र राज्य निवडणूक आयोगाकडून स्वीकारलं जाण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोग पुढील आठवड्यामध्ये देशव्यापी स्तरावर मतदार याद्यांच्या विशेष पुनरावलोकन मोहिमेचा पहिला टप्पा सुरू करण्याची शक्यता आहे. यात 10 ते 15 राज्यांमध्ये ही मोहीम राबवली जाईल. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी मुंबईतील प्रत्येक शाखाध्यक्षांना मतदार याद्यांचा अभ्यास करून घोळ समोर आणण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे 1 नोव्हेंबरच्या मोर्चाआधी मनसेकडून मतदार याद्यांची तपासणी सुरू करण्यात येणार आहे. महिला डॉक्टरची आत्महत्या नसून हत्या आहे असा गंभीर आरोप बाळा बांगर यांनी केला आहे. तर खासदार निंबाळकर आणि त्यांच्या पीएची चौकशी झालीच पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. महिला डॉक्टरच्या कुटुंबियांशी खासदार सुप्रिया सुळे यांनी फोनद्वारे संवाद साधलाय. खचून जाऊ नका, आपण तुमच्या सोबत असल्याचं त्यांनी म्हटलं. निष्पक्षपाती चौकशी करण्यासाठी आपण स्वतः मुख्यमंत्र्यांना भेटणार असं आश्वासन देखील सुप्रिया सुळे यांनी फोनवर दिलंय. खासदार प्रणिती शिंदेंनी आत्महत्या केलेल्या डॉक्टर महिलेच्या कुटुंबियांची भेट घेतली. पीडित कुटुंबियांच्या भेटीसाठी खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी वडवणी तालुक्यातील मूळ गावी दाखल झाले. फलटणमधील महिला डॉक्टरच्या आत्महत्या प्रकरणी पुण्यात विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं आहे. आत्महत्येसाठी प्रवृत्त करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी विद्यार्थी युवक काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यात आलं. फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये कुणीही राजकीय पोळी भाजू नयेत, यात कुणालाही सोडलं जाणार नाही आणि मुख्यमंत्र्यांनी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचे आदेश दिलेले आहेत असं वक्तव्य सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केलं. महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामध्ये भाजप आमदार सुरेश धस यांनी गंभीर आरोप केलाय. सातारा पोलिसांवर विश्वास नाही, त्यामुळे IPS दर्जाची महिला अधिकारी नियुक्त करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार असं वक्तव्य सुरेश धस यांनी केलंय. तर चौकशी समितीच्या अहवालातील प्रत्येक उल्लेखाची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. हिंगोलीत झालेल्या परतीच्या पावसामुळे वेचणीस आलेल्या कापसाचं मोठं नुकसान झालेलं आहे. कापूस पीक भिजल्यानं पिवळा पडून काळवंडायला सुरुवात झालेली आहे. चोपडा तालुक्यामध्ये झालेल्या पावसामुळे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांनी घेतलेला मका भिजलाय. मका ओला झाल्यानं 7 ते 8 व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालं. निफाड तालुक्यातील झालेल्या अतिवृष्टी आणि ढगफुटीमुळे द्राक्ष बागांसह इतर फळांचं मोठं नुकसान झालंय. शेकडो हेक्टरवरील द्राक्ष बागा उद्ध्वस्त झाल्या. भंडारा जिल्ह्यामध्ये पावसाने धान पीक भिजल्याने धानाला कोंब फुटण्याचा धोका आहे. हे वातावरण 4 दिवस असंच राहिलं तर धान हातातून जाण्याची शक्यता आहे. अमरावती जिल्ह्यामध्ये आलेल्या अवकाळी पावसाने वेचणीला आलेला कापूस भिजलाय. शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास पुन्हा अवकाळी पावसाने हिरावून घेतलाय. गोंदिया जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसाने कहर केलाय. धान पीक भिजल्यानं मोठं नुकसान झालंय. धानाला अंकुर फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता पुन्हा वाढली आहे. नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष बागायतदार पुन्हा संकटात सापडले. मुसळधार पावसामुळे जवळपास 50% द्राक्ष बागा उद्ध्वस्त झाल्या. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यामध्ये जोरदार पावसामुळे द्राक्षांच्या घडावर परिणाम झालाय. अनेक ठिकाणी फुलोरा आणि फळं सडू लागल्यानं बागायतदार हतबल झाले. मागील महिन्यात परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीतून सावरत नाही तोच ऐन दिवाळीत आलेल्या अवकाळी पावसानं धुमाकूळ घातला. कांदा पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यानं शेतकरी हवालदिल झालाय.
ऐन भात कापणीच्या महत्त्वाच्या टप्प्यात कोकणामध्ये विशेषतः कुडाळ तालुक्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे बळीराजावर अस्मानी संकट उभं ठाकलंय. हातातोंडाशी आलेलं भात पीक वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे शेतकरी हतबल झालाय. शासनाने या नुकसानीची तात्काळ दखल घेऊन मदत जाहीर करावी अशी मागणी आता जोर धरू लागली. पालघरच्या विक्रमगड आणि मोखाडा तालुक्यामध्ये पावसानं हजेरी लावली. सततच्या पावसामुळे भात शेतीचं नुकसान झालेलं आहे. शेतकऱ्यांच्या उरल्या-सुरल्या आशेवरी आता पाणी फिरलंय. त्यामुळे शेतकरी आर्थिक विवंचित सापडलाय. औरंगाबाद रेल्वे स्थानकाचं नाव बदलून छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानक करण्यात आलं आहे. दक्षिण मध्य रेल्वे कार्यालयाकडून नाव बदलल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे आता रेल्वे स्थानकाचा नवीन स्थानक कोड हा CPSN असा असणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आळंदी मंदिर परिसरातील बाजारपेठ बंद ठेवण्याचे आदेश पोलीस प्रशासनानं दिले आहेत. मात्र प्रशासनाची ही भूमिका आडमुठी असल्याचा संताप व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय. आमच्यावरच असा अन्याय का असा सवाल व्यापाऱ्यांनी उपस्थित केला. सोलापुरातील शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे यांच्या दिवाळी फराळ कार्यक्रमाला सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती होती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय नेत्यांमध्ये चर्चा रंगल्याचं दिसतंय. कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यासाठी विठ्ठलाचे दर्शन 24 तास सुरू करण्यात आलंय. 2 नोव्हेंबर रोजी 24 तास दर्शन सुरू होणार असल्यानं विठ्ठलाचे राजोपचार बंद करण्यात येणार. अकलूजमध्ये देशी श्वानांचा शो आणि असलेल्या ग्रे हाऊंड श्वानांची चित्तथरारक रेस पार पडली. तमाम श्वानप्रेमींनी रेसचा आनंद लुटला. निमगाव मगर येथील भारत या श्वाननं शर्यत जिंकून प्रथम क्रमांक पटकावला. दिवाळी सुट्टीमध्ये पर्यटकांनी रायगडच्या समुद्रकिनाऱ्याला पसंती दिली आहे. राज्यभरातील पर्यटक सुट्टीकरिता समुद्रकिनारी दाखल झाल्यात. पर्यटकांनी समुद्रकिनारी निसर्गाचा मनमुराद आनंद लुटला. क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते धुळे शहरातील विद्यावर्धिनी महाविद्यालयामध्ये जिमचं उद्घाटन करण्यात आलं. येणाऱ्या काळामध्ये राज्यातील शाळा महाविद्यालयांसह जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये ओपन जिम देण्यात येणार असल्याचं कोकाटे यांनी यावेळी स्पष्ट केलं. पुण्यात हिंदू महासंघातर्फे पोलिसांना निवेदन देण्यात आलंय. आता शनिवार वाडा वादात आनंद दवे यांनी उडी घेतली आहे. शनिवार वाडा हिंदूंसाठीच असावा या मागणीसाठी दवे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. यावेळी पोलिसांनी त्यांना गेटवरच रोखलं. दिवाळीच्या सुट्ट्या आणि विकेंड निमित्त पर्यटकांनी किल्ले रायगडावर गर्दी केली आहे. किल्ले रायगडच्या पायथ्याशी वाहनांची तुफान गर्दी असल्यानं वाहतूक कोंडी झाली. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या लेनवर वाहनांच्या रांगा लागल्या. त्यामुळे वाहतूक पोलिसांची चांगलीच दमछाक झाली आहे. सांगलीच्या पसूल तालुक्यातील आमणापूर येथील एका शेततळ्यामध्ये मगरीनं तळ ठोकलाय. मगरीच्या वास्तव्यामुळे आजूबाजूच्या परिसरातील शेतकऱ्यांमध्ये दहशतीचं वातावरण पसरलंय. त्यामुळे वन विभागानं तात्काळ या मगरीचा बंदोबस्त करावा अशी मागणी इथल्या ग्रामस्थांनी केली आहे. दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे श्री स्वामी समर्थ नगरी गजबजली. 2 दिवसामध्ये तब्बल 1 लाख भाविकांनी स्वामींचं दर्शन घेतलं. दर्शनासाठी मंदिर समितीकडून विशेष व्यवस्थाही करण्यात आली. माजी राज्यपाल आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते रासू गवई यांच्या स्मारकांचं काम पूर्ण झालेलं आहे. दादासाहेबांचा पुतळा, संग्रहालय आणि सभागृहाचं काम पूर्णत्वास आलं असून हे भव्य स्मारक उद्घाटनासाठी सज्ज झालंय. 30 ऑक्टोबरला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत स्मारकाचं उद्घाटन केलं जाणार. छत्रपती संभाजीनगर शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक मजबूत राहावी यासाठी स्मार्ट सिटी प्रशासनानं नियोजन केलंय. लवकरच 24 नवीन बस शहरात दाखल होणार आहेत. त्यासाठी चार्जिंग स्टेशन उभारणीचं काम जाधववाडी येथील बस डेपोमध्ये अंतिम टप्प्यात पोहोचलंय. अमरावती येथील विमानतळावरून अलायन्स एअर लाईनच्या अमरावती ते मुंबई विमानसेवेच्या वेळेमध्ये बदल होणार आहे. सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवार असे 4 दिवस आठवड्यातून मुंबईसाठी विमानसेवा असणार आहे. त्या अनुषंगाने अलायन्स एअर लाईन्सच्या संकेतस्थळावर वेळेत बदल देखील करण्यात आले आहेत.